क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. पुढचे 5 एका साईडला बहाल आणि त्याला चिंचवली बस संघ. चिंचवली टीमला टॉस जिंकला. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. सलामीची जोडी कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. प्रमोद सोरकाद्यांना तुषार मडवी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राजेश पाटील हा गोलंदाज. पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच. पहिला पूर्वार्ध जिथे पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना बाद संघ. पहिलाच बॉल पंचाचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल राजेश पाटील. पहिला बॉल फुलटॉस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. हो पहिलाच बॉल वरती डाऊन द फिल्डर पकडल्याचे संपलाय. फलंदाज प्रमोदचा खेळ. हा पहिला धक्का पाहिलं देखील जाईल ऑन स्क्रीन वरती की कॅच व्यवस्थित पकडले की नाही आणि त्याच्यानंतर यस जो काही निर्णय असं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये गेलो. यस फलंदाज बाद. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतला. पास पर रिव्ह्यू. यस बॉलवरती यश मिळाला. गोलंदाज राजेश पाटील यांना पहिला धक्का बॅटिंग करत असताना बाल टीमला. फलंदाज प्रमोद मैदानातून बाहेर झालाय. त्याच्यानंतर प्रेक्षक कमाल यासाठी कॅश प्राइज हेल्थ केअर लॅबचे सर्वे सर्वा चेतन शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅश साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. हा पॅकर ऑन साइडला फटका चांगला अगदी प्रॉपर 5च्या रडार मध्ये ऑन साइडला बॉल लॉक केला. आलेला तडाखा फलंदाज विनायकच्या बॅट मधून हा षटकार. विनायकच्या बॅट मधून अकाउंट ओपन केला वैयक्तिक संघाचा. पुढचा बॉल थोडासा शरीरापासून दूर गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉल हा डिलिव्हर केला आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. चेतन पाटील
ज्यांच्या माध्यमातून कॅश प्राईज प्रत्येक आयवा कॅशसाठी 200 रुपयाचे कॅश प्राईज आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. 6 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना बालसंघ पहिल्या षटक मार्गस्थ गोलंदाज राजेश पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉल षटकान, त्याच्यानंतर हा डॉट बॉल, चौथा बॉल. हा ट्रॅकर लाईन पाहावे लागेल. ऑप्शनचा भरपूर बॉल बाहेर होता. पंचांचा इशारा की वाईट बॉल, अतिरिक्त धाव ॲड केली जाईल. संघ 7 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पुढचा बॉल. हा ट्रॅकर व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आले नाही. या सिंगल पाहायला मिळेल. एका धावेला प्राधान्य. संघ 8 या आकड्यावरती मॅच 5 षटकांची थोडीशी शांत सुरुवात करीत असताना भारत संघ एक विकेट गमावला. पहिल्या बॉलवरती प्रमोदची विकेट मैदानातून बाहेर आणि त्याच्यानंतर विनायकच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला आणि थोडासा स्लोवर खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. संघ 8 या आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. समोर स्ट्राईकवरती फलंदाज तुषार, हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल डबलला प्राधान्य देत असताना सध्या मॅचमध्ये संघ 9 या आकड्यावरती पहिलं षटक मार्गस्थ. आणि पहिलं षटक म्हटलं ना तर पॉवर सर्कलचा षटक असतं, ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या औचित देखील चांगली गोलंदाजी करावी लागते आणि ते करत असताना राजेश पाटील चिंचवली टीमसाठी. पटका चांगला, क्षेत्ररक्षक नाही. चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी अंतिम बॉलवरती विनायकच्या बॅटमधून हा चौकार. चला स्पीडअप करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. स्पीडअप करा. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 13 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना बाल टीम 5 षटकाची मॅच पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतो बाल टीम. स्पीडअपमध्ये खेळ चालू करा. विनंती करेन चिंचोली टीमला की आपण स्पीडअपमध्ये खेळ चालू करा. काही करून तुम्हाला 25 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करावे लागेल, याच्याकडे लक्ष द्या. कारण की 10 संघांचा आज लास्ट, त्याच्यामुळं मी विनंती करेन की आपण सर्व सामने आपल्या वेळेवरती कव्हर करायचे आहेत आणि आजच्या दिवसामध्ये एकच संघ आपल्याला बाहेर काढायचा आहे. विकास पाटील दुसरा गोलंदाज चिंचवली टीमचा. समोर फलंदाज पहिलं तुषार, हा फलंदाज इन ॲक्शन. पहिला ओव्हरमध्ये 13. सेकंड षटक पहिला बॉल, लाईन खराब. पंचांचा इशारा की वाईट, अतिरिक्त धाव ॲड केली जाईल आणि संघ 14 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. चला विनंती असेल पडद्यावरती प्रेक्षक जे बसतात त्या प्रेक्षकांना मी विनंती करेन की आपण त्या पडद्याच्या मागे बसा, जेणेकरून कोणतेही व्यक्ती या स्पर्धेमध्ये आले नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपण सहकार्य करा. चला पडद्या पुढे जे प्रेक्षक बसले त्या प्रेक्षकांना विनंती करेन. अजून एक प्रेक्षक घ्या, त्या प्रेक्षकाला मी विनंती करेन की आपण मागे बसा, सहकार्य करा आपण. यस, थँक्यू सो मच. स्लोवर बॉल, लेट कट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटची एज घेत असताना एस्ट्रोशेला पकडला जाईल. हा दुसरा धक्का. बाल टीमला फलंदाज तुषार मैदानातून बाहेर.
थँक्यू. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना भाल टीमला. संघाची धावत संख्या पाहिली तर संघ 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या मार्गाचा विकास पाटीलचा वापर चिंचवली टीमनं केला. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, एक धक्का आणि त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला 2 मध्ये 1 धाव खर्च केल्याने 1 धक्का दिला. चांगली गोलंदाजी विकास पाटील. सेकंड पॉवर प्लेचं षटक फेकत असताना आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामदास. चौथ्या क्रमांकासाठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा विकास पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, पकडल्याचे सलग पाक टू पाक. हा दुसरा धक्का दिला गोलंदाज विकास पाटीलला आणि तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर. सिंगल डबलला प्राधान्य देणं मॅचमध्ये गरजेचं असेल. बॅटिंग करत असताना भाल टीमला किमान मी म्हणेन 5 षटकामध्ये तुम्हाला 50 तरी हा टार्गेट सेट करावा लागेल आणि त्या रणनीतीनुसार त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. ऑन हॅट्रिक गोलंदाज विकास पाटील. सलग 2 बॉल 2 विकेट विकास पाटीलने घेतला. भरपूर चांगली गोलंदाजी. समोर प्रथमेश सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर संतोषजी भंडारी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज विकास पाटीलला दिला जाईल. गोलंदाज विकास पाटीलसाठी कॅश प्राइज. ऑन हॅट्रिक गोल्डन बॉल गोलंदाज सियार. हॅट्रिकच्या दरकरावरती लाईन लेंथ चांगली आहे आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावत संख्या स्थिर बलकावरती संघ 14 या आकड्यावरती. 5 सेकंद षटक. भरपूर चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि या षटकामध्ये 4 मध्ये अवघ्या 2 धावा, 1 धाव आणि 2 धक्के दिल्यात बॅटिंग करत असताना भाल टीमला. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. बाट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. इथे मात्र सिंगल पाहायला मिळेल. एका धाबेला प्राधान्य. बॅटकडे की लेग बाय अंपायर्स? बॅटकडे. यस, थँक्यू. सिंगल आली. एका धाबेनं संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. सेकंड पॉवर प्लेचं षटक आणि दोन्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली. चिंचवली टीमला टॉस जिंकला आणि जो निर्णय घेतला त्या निर्णयावरती अद्यापिक तरी मी म्हणेन ठाम गोलंदाजी चिंचवली ब टीमने केल्या. शेवटचा अंतिम बॉल. समोर विनायक 4 मध्ये 11 धाब्यांचे योगदान देतोय. तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. वेगवान बॉल पडल्यानंतर डीप राहिला. अंतिम बॉल डॉट फेकला विकास पाटीलला. दुसऱ्या षटकाचे खेळ समाप्त. 12 मध्ये अवघ्या 15 खर्च केल्या गोलंदाजी करत असताना चिंचवली ब टीमला. विकास पाटीलचा अवघ्या 2 धाबांना 2 फलंदाजांना बाद केला. दमदार षटक राहिलं चिंचवली टीमसाठी. अद्यापिक 18 चेंडू बाकी असतील. येणाऱ्या 18 बॉलमध्ये किमान मी म्हणेन 30 ते 35 धाबा जमा केल्या तर एक चांगलं टार्गेट नक्कीच सेट करू शकतं. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना भाल टीम 3 विकेट गमावल्यात. मात्र विनायक ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला. क्षमता प्रोटेक्शन शेवटपर्यंत चांगलं खेळ करावा लागेल भाल टीमसाठी. त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसलाय. समोर इन ॲक्शनमध्ये फलंदाज प्रथमेश हा फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती आला. सेकंड स्पेल राजेश पाटील हा गोलंदाज. पहिला बॉल फुलटा दिशा दिली. फाईन रिसेंट हा फाईन फटका फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून हा चौकार.
च्या मदतीनं संघ 19 आकड्यावरती. सेकंड स्पेल गोलंदाज राजेश पाटील. मागील षटक अगदी चांगलं राहिलं विकास पाटीलचा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजेश पाटीलचा वापर केला. पहिल्या बॉलवरती स्वागत केलं राजेश पाटीलचा. फलंदाज प्रथमेश नाना. संघ 19 आकड्यावरती. मोठ्या फटक्याची गरज आहे मॅचमध्ये बाल टीमला, कारण की मागील 2 षटकामध्ये थोडासा प्रेशर टाकला गोलंदाजी करत असताना चिंचवली ब टीमनं. वेगवान बॉल, भन्नाट वेग होता. वेगावरती स्वार होत असताना हा बॉल डिलिव्हर केलाय राजेश पाटीलनं. लाईन चांगली होती, लेन्थ चांगली होती. फलंदाजाला चकवा जिथे हा डॉट चेंडू पॅकअप ओव्हरमध्ये देत असताना राजेश पाटील डॉट चेंडू फेकला. पुढचा बॉल समोर प्रथमेश. ओपरार करण्याचा प्रयत्न, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. यॉर्कर ब्लॉक या रीतीनं बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. राजेश पाटील मागे 2 बॉल निर्धाव फेकला. ग्रेट कमबॅक मॅच मध्ये ओव्हरमध्ये करत असताना राजेश पाटील पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर सलगचे 2 बॉल निर्धाव फेकलेत. शांत ठेवला फलंदाज प्रथमेशला. चेंडूचा लाईन मिरिट पाहून खेळ नक्कीच करावा लागेल. बाची एच फलंदाज पाद त्रिफलाची फर्निचर डिस्ट्रॉय. हा 4था धक्का भाल टीमला. बाल टीमनं षटक क्रमांक 3 मार्गाचा बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेल फेकत असताना राजेश पाटील. समोर नवीन फलंदाज वैभव. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. वेगवान बॉल टीप राहिला, पडल्यानंतर कोलबा टप्प्याचा बॉल आणि अजून एक डॉट चेंडू. मागील 4 बॉल निर्धाव फेकलात. कमालीचा षटक. मागील षटक देखील अवघ्या 2 धावा. विकास पाटीलला 2 धक्के आणि त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला तर 5 मध्ये 1 धक्का आणि 4 धावा राजेश पाटीलला. काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम बॉलवरती प्रहार केला. पटका चांगला वैभवच्या पाठमधून हा तडाखा पाहायला मिळतं. 6 षटकार. तर धावसंख्या पहिले तर संघ 25-25 या आकड्यावरती 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 विकेट गमावल्यात मॅच मध्ये भाल टीमला. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वैभवच्या बॅटमधून षटकार आलाय. विनायकच्या बॅटमधून आपण पाहिले तर एक चौकार ना एक षटकार पाहिला.
तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विनायक अद्याप खेळपट्टीवरती आणि हे शुभ संकेत असतील त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसलाय भारत संघ आणि त्या अपेक्षाला भरणं द्यावं लागेल. शेवटपर्यंत चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये विनायकला साकारावा लागेल. विशाल बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चिंचवली टीमचा हा तिसरा टर्म कार्ड. चौथा षटक फेकण्यासाठी विशालचा वापर केला मॅचमध्ये. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. भागच्या रडारमध्ये बॉल आलेली सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय. ठोक्याची घंटा असू शकते मात्र थ्रो थोडीशी अचूक राहिली त्याच्या कारणास्तव चित्याच्या चपलाईनं या 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 27-27 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना बाळ संघ प्रहार मॅचमध्ये करावा लागेल कारण की अभिनय तो कभी नाही. तुम्हाला चांगला टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल पंचांना दंडित घोषित केला. इट इज अ वाईट. अवांतर धाबा बेनाफिट राहतील बाल टीमसाठी कारण की मागील 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. इथून जेवढ्या धाबा जमतील त्याचा बेनाफिट नक्कीच मिळेल. सेकंड 17 मध्ये बाल टीमला. संघ 28 आकड्यावरती गोलंदाज तयार विशाल. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. नो मॅच लँड. चेंडू निघून चालला मागे. क्षेत्ररक्षक अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी आणि तोपर्यंत पाहिला तर या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केला. 2 धाबेनं संघ पुढे सरसावला. संघ 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली बॅटिंग करतो विनायकांना वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 विकेट गमावल्यात. प्रेशर जरूर निर्माण केलं चिंचोली ब टीमला. आता त्याच्यानंतर चांगला खेळ तुम्हाला विनायकांना वैभवचा पाहायला मिळता. मध्ये फेकलाय. प्रयत्न सुरेख होते मात्र सिंगल कंप्लीट केली. एका धावेला प्राधान्य. संघ 31-31. 3 चेंडूमध्ये 6 खर्च केला विशालनं. चौथं षटक मार्गी असता आणि आपण आज दिवसभर पाहिलं तर खेळपट्टीनं गोलंदाजांना अगदी पोषक खेळपट्टी अशी गोलंदाजासाठी आपण पाहिली. गोलंदाजांना भरपूर चांगला साथ या खेळपट्टीने दिला. त्याच्यामुळं सातत्यानं लो स्कोर आपण या खेळपट्टीवरती आजच्या दिवसामध्ये पाहिल्यात. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवरती वैभव ज्याच्या बॅटमध्ये एक षटकर आला तोच फलंदाज इन ॲक्शनमध्ये. पुढचा बॉल वेगवान बॉल होता. लेंथ लाईन चांगली होती. समोरील डिलिव्हरी. फलंदाजाला अगदी शांत डॉट चेंडू पाहायला मिळता. 4 मध्ये 6 गोलंदाज विशालनं खर्च केला. तिन्ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान. संघ 31 या आकड्यावरती. समोर फलंदाज वैभव. चेंडूचा लाईन मेरिट पाहून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल फलंदाज वैभवला. अखेरीचा संघ डबल तिरी 33 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षक सजून घ्या. जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल चिंचोली ब टीमला. भरपूर चांगली गोलंदाजी 4 षटकामध्ये घरचा मैदान अनुभव आहे आणि तेवढीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. 4 षटक 24 बॉल 33 खर्च केला. आता 6 मध्ये किती धाबा खर्च करेल चिंचोली संघ. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संकेत कुंभारकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चला स्पीडअप करा. स्लागोचं षटक संकेत बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर विनायक 8 मध्ये 16 धाब्यांचे योगदान दिलाय. आता अंतिम ओव्हरमध्ये तुम्हाला प्रतिप्रहार मॅचमध्ये करावा लागेल. आजच्या दिवसामध्ये चिंचोलीचे 2 संघ पाहिल्या. एक संघ पहिली मॅच खेळला. आता एक संघ जो शेवटची मॅच खेळता. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. रवींद्रजी मात्रे प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून हा कॅश प्राइज आपण पाहतोय. संकेत बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला. पहिला बॉल
ऑफ साईडला केला, इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्रक्षक बेगानला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र 2 धाबा कंप्लीट होतील. जबरदस्त रनिंग बिटवीन, चांगला तालमेल या दोन फलंदाजांच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बनवत असताना सध्या दोन्ही फलंदाज संघाची धावसंख्येचा विचार केला. संघ 35 या आकड्यावरती शेवटचा षटक किमान 2 तरी मोठे फटके या अपेक्षा धरून बसला भारत संघ आणि त्या अपेक्षावरती कोणता फलंदाज भरणं देईल हे पाहणं गरजेचं. समोर विनायक 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 9 मध्ये 18चं योगदान सध्या विनायकनं मॅच मध्ये दिला भारत टीमसाठी. पुढचा बॉल प्रहार केला, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जेल, संपला विनायकचा खेळ. 5वा धक्का, अर्धी टीम मैदानातून बाहेर. पाचवा धक्का लागला, विनायक मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज मनीष हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 35 धावा धावपुस्तकावरती. गोलंदाज संकेत विकेट ॲट्रिकसाठी कॅच प्रयत्न केला. प्रहार करण्याचा प्रयत्न, अलाउन द कार्पेट ऑन साईडला. ब्लॅक स्क्रीन समोर क्षेत्ररक्षक आल्यात, उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघ 36 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 धावांच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी संकेत कुंभारकर. 3 मध्ये 3 खर्च केल्या, 1 विकेट. स्लोवर बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत, सेफ लँडिंग झाला आणि इथे एका धाब्याला प्राधान्य. अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये की सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं, याचं कारण असं गोलंदाजी अगदी ताकदवर पाहायला मिळतं चिंचोली टीमची. एक धाबाले संघ 37 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान एक तरी मोठा फटका हा अपेक्षा धरून बसला सध्या भारत संघ. प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मस्तक पे दस्तक, चेंडू फरार, एक टप्पा बाउन्स, ओव्हर द रोपा चौकार. वन 41 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अंतिम बॉल आणि हा टार्गेट सेट बॉल असेल. किती धाबा या बॉलवरती येतील बॅटिंग करत असताना भारत टीमसाठी. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, फुलटॉस, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत डीप मिडॉनला, उचलतील फेकतील. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न फसला. या बॉलवरती सिंगल आली. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा केस समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना भारत टीमला तब्बल 42 धाबा जमा केल्या आणि 43 धाब्यांचा लक्ष अगेन्स्ट केणाऱ्या चिंचवली टीम समोर आहे. आज लक्ष कशा रीतीनं पार केलं जाईल या ऐतिहासिक सत्रामध्ये याच गावाचा एक दमदार आवाज. तर मात्र आमचे साथी समालोचक गणेश दादा मात्रे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत एका डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू.
मंगेश. तर चला चिंचोली संघ आपले आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. सर्वांचं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी चषकामध्ये स्वागत आहे. आपण सामना पाहता चिंचोली विपक्ष भाल या दोन संघामध्ये हा घमासान युद्ध सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहू शकाल राजेश विलास म्हात्रे, निलेश दिनकर म्हात्रे, त्यानंतर रतन म्हात्रे. आज त्यांचा वाढदिवस आहे रतन दादांचा. त्यांना वाढदिवसाच्या आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभेच्छा. आपण स्पर्धा पाहता देवेन 11 जाणमन क्रिकेट संघ चिंचोली आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2025 स्पर्धा. आमच्या गावातील थोर नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सन्माननीय व्यासपीठावरती आपण पाहता संतोष शेठ भंडारी यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकता रविदादा म्हात्रे, त्यानंतर आपण पाहता योगेश दादा म्हात्रे आणि आमच्या गावाचे लेजेंडरी अर्थात एक अतिशय चांगले दिग्गज खेळाडू उमेश कुंभारकर हे सुद्धा उपस्थित आहेत. थोडंसं चेहऱ्यावरती नाराजी आहे, परंतु येणाऱ्या क्षणामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली कारकिर्दी होईल. कारण गावामध्ये खेळण्याचा महत्त्व असं आहे की गावामध्ये जेव्हा आपण खेळता प्रेशर असतं आणि गावातल्या समर्थकांच्या समोर जेव्हा आपण हार पत्करतो ना तेव्हा मात्र आपल्या मनाला लागतं. तसंच झालं आहे चिंचोली संघाच्या बाबतीत म्हणायचं गेले तर. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन संघांमध्ये हा युद्ध सुरू आहे. 30 चेंडू 43. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश कुंभारकर, त्याच्या सोबतीला आपण पाहतो विशाल कुंभारकर. योगेश विशालची ही जोडी मात्र टार्गेट तेवढा विशाल नाही आहे. टार्गेट आहे चिंचोली टीम समोर 43 धावा. व विकेटचा जर विचार केला तर विकेटचा विचार पाहताच मात्र हा टार्गेट सुद्धा मोठा असू शकतो. कारण तेवढाच ताकदीचा संघ देवांश सुपर किंग बालसंघ हा सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारतो. इथे मात्र थोडासा पंबलिंग होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण होताना पाहतोय. चेतन पाटील यांच्याकडनं 3 चेंडू 3 चौकारांसाठी 1000 आणि 3 चेंडू 3 षटकारांसाठी 1000. आताचा चेंडू आपण पाहता सुरेख लेंथ वरती हा चेंडू फेकला गेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. स्क्रीन समोर आपण पाहू शकाल कारी सम्राट कुशल नेतृत्व विकासाचे वारे किसन कतोरे आणि येते हा जबरदस्त षटकार ज्यांचा आज वाढदिवस आहे रतनदादा म्हात्रे यांच्या कटआउटला हिट करताना हा येतोय जबराट षटकार. की पॉवर प्लेमध्ये फायदा उचलणं फार गरजेचं असेल अन्यथा प्रेशर येऊ शकतो संघावरती. इथे मात्र कट करायचा होता. चेंडू मात्र थोडंसं पंबलिंग होतंय. 2 क्षेत्ररक्षक तर बॅकफुटला जाऊन एज होती. कट करण्याचा प्रयत्न सिंगल येत्या. सिंगलनुसार धापलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती बनवायच्या आहेत. 43 धावा. 43 धावांचं लक्ष्य. सुरुवात चांगली झाली आहे टीम चिंचवलीची आणि योगेश कुंभारकरच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चेंडूवरती खेळत असताना 9 धावा जोडल्यात. त्याच्या सोबतीला आपण पाहता विशाल कुंभारकर हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. सलामीसाठी त्याला प्राचारण केला.
तेवढ्या ताकदीचा गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळतो. लाफ्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती. सम रेडीलवर चेंडू फेकला. धावफलकावरती धावसंख्या 9 आहेत. योगेश कुंभारकरकडनं सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजासाठी. प्रतापला आपण पाहतोय जो पॉवर प्लेचं प्रथमला आपण पाहतोय तो पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळतोय बाल संघासाठी. इथे ऑनसाइडला उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही. पहिला टप्पा घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विशालच्या बॅटमधून हा विशाल स्ट्रोक येतोय. चौकार. 4 धावा. चे प्रसिद्ध उद्योजक आपण वैभव जी मडवी यांना आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आपण व्यासपीठावरती यावं. आपलं भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जसं तसं उत्तर प्रल्हाद आपण पाहता तर बॅटिंग करत असताना बाल संघाने 13 धावा ठोकल्या होत्या जेव्हा गोलंदाजी करत होता राजेश पाटील. परंतु महत्त्वाची बात होती की अर्थात राजेशने एक विकेट कॅरी केला होता. त्यानंतर आपण पाहू शकाल विकेट न गमवता जसं तसं उत्तर दिलं. 13 धावा ठोकल्यात. टिट फॉर टॅट, इटका जवाब पत्तर से असं चिंचवली संघाच्या माध्यमातून दिले जातं. बघा मॅच पाहण्यासाठी खूप मजा येईल कारण बाल संघ हा जुजारू संघ नेहमीच या संघाने पलटवार केला आणि त्यामुळे ही मॅच पाहण्यासाठी खूप मजा येईल. धावफलकावरती धावसंख्या 13 आणि मलंगड एंडकडनं पॉवर प्लेचं दुसरे षटक टाळण्यासाठी तयार. बॅक टू बॅक 3 षटकार 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. चेतनजी पाटील प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक असेल. आयोजकांसाठी 200 रुपयाचा त्यांच्या माध्यमातून. कालपासून हा पारितोषिक एकही खेळाडू किंवा एकही मात्र प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. इथे मात्र गॅपमध्ये काय जबरदस्त एखाद्या सुईमधून धागा जसं पोवावं त्या प्रकारचा हा स्ट्रोक होता. योगेश कुंभारकरच्या बॅटमधून हा चौकार. आमचे आयोजन कमिटी चौकार येते. चौकारीच्या मध्ये तिने धावफलकावर 17 या अंकावरती पुन्हा एकदा जबरदस्त हा स्ट्रोक केला. 1 बाउन्स 4 धावांसाठी योगेश कुंभारकरच्या बॅटमधून बॅक टू बॅक सलग. स्थितीमध्ये पाहतोय आपण 21 या आकड्यावरती पोहोचलाय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चेंडूवरती पोहोचलं नाही. या बॉडीला ब्रश होऊन चेंडू जातोय पॉइंटला. धावफलकावरती धावसंख्या 21 झाल्यात. अजूनही 22 धावांची गरज आहे. षटक क्रमांक पाहता आपण दुसरं सुरू आहे. पाहू शकता आमचे महेश शेठ पाटील यांचं सुद्धा आगमन होताना पाहतोय. त्यांचं सुद्धा स्वागत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की जे पाणी आम्हाला दिले गेलं हा फटका सुरेख आहे. चपराक लगवल्या योगेश कुंभारकरच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. 4 धावा. गुड शॉट. बंटू पावशेच्या हातामध्ये हा चेंडू गेला. सध्या ते कोल्ड्रिंकचा स्वाद घेतात. तर जास्त हरवणारा हा क्रीडांगण आहे चेंडू. त्यामुळे मैदानाच्या चोपेर आमच्या
हा ठेवावं लागतं. आत्ताचा चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. वाईट बॉल. अवांतर धाबलकावरती येते. 26 धाबा, 17 धाबांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 20 मध्ये 17 बनवायच्यात. धाबा कमी होत्या त्यामुळे आपण पाहू शकता की बेनिफिट होती चिंचोली संघ आणि सुरुवात चांगली झाली आहे चिंचोली संघाची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्लॉर चेंडू बॅक इन द हँड. चेंडूची फेकणी केली होती गोलंदाजाने आणि त्यामुळे योगेश कुंभारकरला चेंडू व्यवस्थित मिडल करता आला नाही. या दापलकावरती धावसंख्या 26. सध्या आपण पाहतोय योगेश कुंभारकरच्या बॅटमधून एक षटकार 3 चौकारच्या साने तो सध्या फलंदाजी करतोय. आताचा चेंडू पाठवलाय लांबच लांब येतोय हा षटकार. 6 धावा. मला मीटिंग नको आहे. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. दाबलकावरती धावसंख्या 32 झाल्यात. तर त्यासाठी त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं 18 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 10 चेंडू 27 धावांची विस्फोटक फलंदाजी सध्या पाहायला मिळाली. अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये योगेश कुंभारकर 1 मॅन आर्मी आपण म्हणू शकता. एकतर्फी किल्ला सध्या लढवता. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो 2 चेंडू 4 धाव्यांचं योगदान देताना पाहतोय विशालला. विशालला सुद्धा संधी आहे. अकरा धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आता 18. मॅच मधून आपण पाहू शकता काय ट्विस्ट निर्माण करू शकतोय का गोलंदाज मनीष. पाहतोय आपण अमित दादा चिकंगर यांनी हा पुरस्कृत केलेला संघ होता. देवांश सुपर किंग त्यांच्या नावाने त्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ खेळला आहे. हलक्याशा हाताने चेंडूला क्लिक केला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. तर दोन्ही संघाची तुलना केली तर आमचे देवराज कुंभारकर याने पुरस्कृत केलेला संघ सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चिंचोली संघ आणि दुसऱ्या बाजूला अमित दादा चिकंगर एक डॅसेन पर्सनॅलिटी त्रिमूर्तीमधून आपला एकमेव अमित दादा चिकंगरकडने हा संघ पुरस्कृत केला आहे. परंतु फलंदाजी करत असताना थोडंसं नाराज केल्या समर्थकांना. इथे वेगळा स्टाईलने चेंडूला प्रहार करायचं होतं. दापलकावरती धावसंख्या 33 झाल्यात. 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 16 मध्ये 10. इथे मात्र पुलटास चेंडू आणि पुलटा चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. चला थोडंसं फास्ट जायचं आहे. 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडूवरती बनवायचे आहेत 10 धावा.
15 चेंडूवरती बनवायच्या 10 धावा. बॅटिंगसाठी संकेत कुंभारकर. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल येते. सिंगलने धापलकावरती धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख चेंडू. चौतीस धावा झाल्यात. हा चेंडू जबरदस्त स्ट्रोक केला. चेंडू सीमारेषीय पलीकडे येतो. हा चौकार. 4 धावा. तर जीवन मात्रे बालगावचे टोर समाजसेवक त्यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं भारतीय जनता पार्टी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अवघ्या 5 धावांची गरज आहे. LNT खोनी संघ आपण येऊन थांबायचा. राकेश, यस, आमच्यापर्यंत पोहोचलाय राकेश. यानंतरचा सामना या 2 संघांमध्ये जिंकणारा संघ आणि LNT खोनी संघ. व्हेरी बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या ड्रिंक्स चालक गोलंदाजीसाठी प्रमोद. 5 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहेत. या सामन्यामध्ये आपण पाहू शकता एखाद्या फटक्यामध्ये सामना जिंकू शकतो. कारण 12 मध्ये 5 आणि 9 विकेट हातामध्ये आहेत चिंचोली संघाच्या. पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये उलटफेर आपल्याला पाहायला नेहमीच मिळाला. आत्ताचा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. धापलकावरती धावसंख्या 39 या आकड्यावरती. चार धाब्यांची गरज आहे. तर भरत कुंभारकर यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. आपण सुद्धा या. इथे मात्र फक्त दिशा दिली. कॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही तो बघा. चेंडूवरती येणार 2 धावा पूर्ण. 2 धाब्याने धापलकावरती धावसंख्या 41 या आकड्यावरती 2 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टॉट चेंडूची समाप्ती. 10 मध्ये 2. संकेत कुंभारकर आपल्या स्टाईलने चेंडू सामना संपवण्याचा प्रयत्न, परंतु 2 चेंडू आपण पाहू शकता डॉट फेकल्यात. 41 धावा झाल्यात. 9 मध्ये 2 हव्यात. सिंगल डबलने सामना जिंकू शकतो, परंतु प्रमोद कमबॅक करतोय. हाई चेंडू डॉट. असं वाटतोय की संदेश पाटीलचा रेकॉर्ड मोडणार की काय. सलगचे 3 चेंडू डॉट गेल्यात. इथे मात्र चांगला फटका. 1 धाव कंप्लीट. सिंगल येते. स्कोर लेवल झालाय. 7 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे.
इथे फटका विनिंग स्ट्रोक विशाल कुंभारकरच्या बॅटमधून. मॅच फिनिश. सामना जिंकला चिंचिवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक अर्थात बाल संघ.